मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. जयदास भाग्यवंत, हरेश भाग्यवंत. सलामीची जोडी बॅटची करा. कॅच झालीये ड्रॉप. यावेळेस फ्लिकॉम रिस्क केलास. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल हरेश भाग्यवंत साठी उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी होणार नाही. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. हरेश भाग्यवंत बॅक टू पवेलियन. पहिला धक्का लागतो इथनं आंबे 40+ संघाला. हरेश भाग्यवंत परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश भाग्यवंत. नवीन बॅटर योगेश भाग्यवंत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल वेगवान चेंडू, प्रचंड वेग या बॉल मध्ये देखील. आणखीन एक डॉट बॉल. हा बॉल व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. याला कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आउटफील्ड थोडीशी खराब आणि 2 धाबा इकवडल्या गेल्यात. पाच धाबा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॉल विशप मध्ये फटका रिसीव्ह केला आहे. समोरच्या दिशेने एक झाले कंप्लीट. सेकंडचा दिलाय कॉल. धोक्याची घंटा आहे. फलंदाजाला इथनं परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय आंबे 40+ संघाला. जयदास भाग्यवंताला आता इथनं परतावं लागेल. विकेटचं पतन होतोय. तिसरा धक्का.
नवीन फलंदाज जीतू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. मॅचची हलकीशी कडा, फायनलच्या दिशेने बॉल चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. आता धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती. सात धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच. हाई बॉल वेगवान आहे, प्रचंड वेग या बॉल मध्ये देखील आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शांत आणि संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये टीम आंबेची. धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, सिक्सर. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक येत आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा इकवडल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 16 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस आणखीन एक पट्ट्यात फ्लॅट स्ट्रोक. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, षटकार. आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील इथनं संपन्न होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अमित येत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज जीतू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. नो मॅच चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाली आणि 2 धावा देखील इकवडल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 22. लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण आपण पाहतोय धावफलकावरती. श्री मलंग ट्रॉफी 2026 दुसरं पर्व आपण एन्जॉय करता आणि श्री मलंगडाच्या पायथ्याशी क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. कोणते ते भाग्यवान 3 संघ या चमचमत्या ट्रॉफ्यांवरती आपला हक्क बजावतील. कारण कालच्या दिवसामध्ये रेग्युलरच्या माध्यमातून बुर्दुल संघ पुढे सरकलाय. आजच्या दिवसामध्ये देखील कोणता संघ असेल. मोठा फटका लॉक करण्याच्या प्रयत्नात मिस टायमिंग होते. बॅटमपॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षा हातामध्ये डॉट बॉलची सांगता. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन केल्यावरून क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय आणि तब्बल आपल्या संघासाठी 3 धावा इथनं वाचवल्या आहेत. एका धाव्याने धावफलकावरती आता धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती. ज्ञानेश्वर गायकर आता स्ट्राईक एंड वरती आलेत. यावेळेस व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने आला तर कार्पेट बॉल चाललाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि 4च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती.
29-29 धावा धाव फलकावरती लागल्यात. अद्याप संघर्ष सुरू आहे टीम आंबे 40+ संघाचा. ज्ञानेश्वरसाठी हा बॉल अखो टप्प्याचा बॉल, फसवा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केला आणि डॉट बॉलची होती सांगता. आशिष म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकता. चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असा दिसून येते, कारण त्यांची देखील अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आहे. यावेळेस पूल केलाय, फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लँड मधनं. एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि ओव्हर नंबर इथनं 3चा खेळ देखील संपन्न होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम आंबे 40+ संघ. चौथे षटक मार्गस्थावरती आहे. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळते, डेट ओव्हरचे षटक, हाणामारीचे षटक देखील म्हटलं जातं. पहिलाच बॉल, दिशा बघावी लागेल, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यस, पंचांनी हा बॉल खराब दर्शवलाय. चेंडूची पिचिंग आपण पाहिले, आउटसाइड ऑफ, उजव्या एष्टीला सोडून देणारा बॉल पंचांनी वाईट दर्शवला आणि ICCचा नियम क्रमांक 22 लागू पडला बॉलवरती. आखो टप्प्याचा बॉल, बारची कडा, विकेट किपर कडनं मिस्टेक नाहीये. आणखीन एक धक्का आंबे 40+ ला. ज्ञानेश्वर बॅक टू पवेलियन. आणि उद्याच्या दिवसामध्ये एक भव्य दिव्य सन्मान आपण पाहणार आहोत. मंडप डेकोरेटर्स आंबेगावचे किरणजी भोईर. बघा, जी लावल्यानंतर तो गोडवा येतोय, आपण बघू शकाल सातत्यानं. किरणजी म्हटलं की त्यांना अतिशय यस, नक्कीच. आमचे प्रसाद भाग्यवंत देखील म्हणतात की करोडो के बस्ती में एक दिलदार असते म्हणजे किरणजी भोईर. त्यांचा शुभ सन्मान आपण उद्याच्या दिवसामध्ये पार पाडणार आहोत. आयोजकांना भरपूर सारं सहकार्य, फ्री सर्व्हिस मंडपचे आपण पाहिली. खरंच एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत किरण दादा आणि त्यांचं स्वागत केलंय दिनेश भाग्यवंत षटकारानं. व्हाट अ शॉट, सिक्सर. खरंच करोडो की बस्ती में एक दिलदार असती. किरण दादा सातत्याने काही ना काही कोणतंही कार्य असं सुखादुखात नेहमीच हजर असतात. यावेळेस स्टार्मिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बनतील दर्शक. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या मदतीने आता धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा धाव फलकावरती. स्लॉगरचं षटक आहे, डेटवरचं षटक आहे.
स्टामिंग स्ट्रोक खेळतात. बॅटची हलकीशी कडा लागतीये. दुसरी धावेचा प्रयत्न दिनेश भाग्यवंत. दुसरी धाव देखील, तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात विकेट सेक्रिफाईस केली जाते. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो टीम आंबे 40+ संघाला. आशिष, नक्कीच किरण दादा म्हटलं ना तर एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, एक दिलदार असते. मी मगाशीच म्हटलं करोडो की बस्ती मग एक दिलदार असते आणि सातत्याने आपल्या गावासाठी प्रत्येकाच्या सुखादुखात ते नेहमी प्रोत्साहन करत असतात. त्यांचं मार्गदर्शन नक्कीच जर क्रिकेटमध्ये फोकस केला असता तर आज ते देखील इनॅक्शन मध्ये दिसले असते, परंतु बिझनेसच्या मुले थोडेसे अडकलेत, कारण बिझनेस वरती पहिला फोकस करायला लागतोय. ह्या बॉल वरती देखील मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न देखील केला. इथनं आणखीन एक धाव मिळते आणि एका धावेच्या मध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 47 धावा आणि विजयासाठी येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या गोलिवली 40+ संघाला 48 धावा. तत्पूर्वी खेळाडूची सातत्याने चर्चा असते तो आलाय आणि आता आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे किरणजी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना.
प्रत्येकी संघाला एक एक रिव्ह्यू देखील आहे आणि एलबीडब्ल्यू नसणाऱ्या याची देखील नोंद घ्या. पहिला बॉल इन स्विंग अरुण बांगर यांना पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. सलामीची जोडी अमित आणि मंगेश यांना पाहतो आपण. टीम गोलिवली 40+ संघाची. पुलरलेटचा बॉल आडवा बॅटनं कडवा प्रहार देखील केलाय. बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने सीमा पार. धावा मिळतील 6. सिक्सर. नक्कीच स्कोरच्या माध्यमातून पवनजी देखील आता आमच्याशी जॉईंट होत आहेत. हाफ ट्रॅकर बॉडीवरती ब्रश होतोय बॉल. ह्या बॉलची लेंथ चांगली होती. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतो आणि डॉट बॉलची सांगता होती. षटकाराचं उत्तर अरुण बांगर यांनी डॉट बॉल न दिलंय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल अकरू टप्प्याचा बॉल आहे. पाटमपाटच्या मधून चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. वाईट +4 म्हणजे मिळतील या 5. पंजा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ह्या 5 धावा. अक्रूटपाचा बॉल बॅटशी कडा लागते. फाइंडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. राजू येत आहेत बॉल वरती. बॉलला उचलतील फेकतील. तब्बल एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 12 वरती जाऊन पोहोचलाय टीम गोलिवली 40+ संघ. पुढचा बॉल यावेळेस पाड वरती आदळत आहे. अपील करणं नाहीये कारण एलबीडब्ल्यू नाहीये आपल्या इथं. अप्रतिम डिलिव्हरी. अरुणजी बांगर सातत्याने लेग कट ड्रॉप कटर करत असतात. धावांचा वेग देखील थांबवलाय आता. यावेळेस आणखीन एक पाडवरती आदळलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्नात आणखीन एक डॉट बॉल आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथनं संपन्न होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती 12 या अंकावरती. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये गोलवली 40+ संघ. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता योगेश भाग्यवंत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. योगेशचा हा बॉल नो मॅन्स लँड मधून फरार होतोय सीमा पार. धावा मिळतील 4. चौकाराने स्वागत केले योगेश भाग्यवंतचा. या 4च्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 16 या अंकावरती. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आणखीन एक त्या दिशेने बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु पुन्हा एकदा बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. 20 धावा देखील धाव फलकावरती लागल्यात आता. वीस धावा 20 ऑन बोर्ड आपण पाहता. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बिग लॉंग वे मायटी स्ट्रोक सिक्सर. 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. मंगेश म्हटलं तर टीम गोळीचा एक नामांकित खेळाडू आहे. डोंबिवली विभागातून सातत्याने चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहण्यात आला. रेग्युलर असो आता 40+ च्या माध्यमातून खेळतायत. इथे देखील
त्याच प्रकारची फटकेबाजी होतीये. ह्या बॉलवरती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, पाठांपाठचा संपर्क नाहीये, म्हणजे षटकाराचं उत्तर डॉट बॉलने दिलं योगेश भाग्यवंत. अनुभव देखील आहे योगेश भाग्यवंतकडे देखील. यावेळेस लाखालचा बॉल ऑन साइडला. निलेश ढिगे तिथे आहे, चुकी होणार नाहीये. सराव देखील नाहीये निलेश ढिगेकडे, तरी सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस थ्रो पैकी पाहायला मिळाली. तब्बल 3 धावा वाचवल्या इथनं. यावेळेस फक्त पूल केलाय, पॉवरफुल ठरलाय, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील इथनं संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती. बारा बॉल 15 धावेची गरज. दिनेश भाग्यवंत बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस दिनेश भाग्यवंताचं स्वागत केलंय षटकारानं. आणखीन एक बिग हिट, सिक्सर. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावा धावफलकावरती. जवळजवळ सामना फिनिश होत आला. पुढचा बॉल दिनेश भाग्यवंतचा बॉल, फुलर लेनचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न देखील नक्कीच केला. 40+ आहे, जास्त माध्यमातून आपण त्यांना खेळताना देखील पाहिलंय. दिनेश भाग्यवंत आंबे संघ रेग्युलर मध्ये देखील ते खेळायचे, आता 40+ खेळतायत. हा ट्रॅकर फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अंबाजी भाग्यवंत तिथे उभा आहेत. एकच धाव. 40 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अद्यापि 8 धावेची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू 8 धावा. यावेळेस विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने योगेश भाग्यवंत येत आहेत. थोडेसे फंबल. 2 धावा इथनं एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने आता समीकरण उरकेल येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 6 धावेची गरज. 8 बॉल 6 विजयासाठी बनवायच्या. तिथनं कोल्हापुरी 40+ संघाला. यावेळेस अडवा बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जीतू बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील इथे एकवटल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने आता शेवटचा बॉल बाकी आहे अद्याप. 7 बॉल 4 धावेची गरज आहे. 7 बॉल 4. यावेळेस सामना फिनिश केलाय. MS धोनी स्टाईल ने सामना फिनिश केलाय आणि सामना देखील जिंकलाय. टीम गोलवली 40+ संघाने आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम आंबे 40+ संघ. चला गोलिवलीचे कॅप्टन तर